ते म्हणले सुका पाटील म्हणजे तुम्ही 35 भाकरीचं हे करत होता, त्याच्यातलं खरं काय? ते म्हणते ते बरोबरच आहे. 35 भाकरी काय लय ते वय 4 टाइम खायच्या मग काय उशीर लागतो त्याला. 4 टाइम जेवायचं का? हा बर. तांबडं फुटस तर त्या 5,000 पेंड्या बांधल्या रात्रीत. हा रसर. बरोबर. आणि पुन्हा परत येऊन अनेक वडे झोपल्या जाग्यात त्यांच्या पैसे झोपलो. बाळूमामाला बघितलेलं आहे म्हणा तुम्ही? होय होय. काय कशा स्वरूपात बघितलं? बाळमामा ते मेंढर घेऊन असं येत होतं, कोणाच्या तरी बसत होतं, भंडारा घालत होतं, आरती करत होतं. म्हणजे आरती ऐकायला सारे लोक जात होते. मी बी गेलतो. बरं, ती त्यांचे मेंढरांनी धान खाल्लं तर दुपटीने येत होतं म्हणा, काय खरं? डबल. मेंढर ती धानच खात नव्हती. हा काय त्यांची असेल तिथे परगुती असेल ती खरी, म्हणजे धानातलं गवत खात होते फक्त गवत खायचे. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मंडळी, आज मी एका विशेष व्यक्तिमत्वासोबत आहे. तुम्हाला माहित असेल मंडळी की जुने लोक असे होते की वागायला पण बाणेदार, कामही बाणेदार. त्यांचं शिक्षण कमी होतं, मात्र त्यांचं आयुष्याचं जे शिक्षण होतं, आयुष्य जगण्यासाठी लागणारा जो अनुभव होता तो त्यांचा आपल्यापेक्षा फार मोठा होता. आणि त्या अनुभवाने, त्याच निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते असं जीवन जगत होते की आता फक्त ऐकण्यापुरतं मर्यादित राहिले की जुने लोक 100 वर्ष जगत होते का? जे लोक खरंच 100 वर्ष जगत होते, खरंच वाघासारखं जे लोक काम करत होते, असे काही लोक आपण जे आहे ते गेल्या काही काळापासून चॅनलवरती आणतोय. तुम्ही याच्या आधी एक व्हिडिओ बघितला असताना आपल्या याच्यावरती की बाबा 127 वर्ष वय होतं आजोबांचं. तर आज मी अशाच एका आजोबांसोबत आहे. अख्खा महाराष्ट्र ज्यांनी सध्या ढवळून काढलेला आहे, आदरणीय श्री सुखदेव पाटील. बाबा स्वागत आहे. राम राम. राम. काय चाललंय? बसून आहे निवांत. असं का? बरी का तब्येत? ठीक आहे. वयाच्या मानानं काही त्रास वगैरे? काय नाही तसं. हो का? त्रास फक्त ते 72 मध्ये कुराड लागली, तेव्हापासून ती फिट यायला लागली, तेवढाच त्रास. नाही दुसरं काय नाही. दवाखान्याला गेले म्हणजे डॉक्टर लोक असे थाप टाकते, 72 गडी म्हणते. हा, किती टाके पडले होते तेव्हा? 14 टाके पडले होते. बर बर बर. अरे बाबा. खर्च. आणि मग हे डोळ्याचं नंतर हेच झालं का पुन्हा? हे तत्न योग्य जायचं. अरे पुन्हा ही गवत कापताना ही डोळ्याला बी काढी लागली. पुन्हा ही त्याच्यावर काळ्या बोबळावर जे आहे ना ते पडदा चढला. त्यातनं पुन्हा हिरू बंद झाला. आता हिरू बंद झाला, ते कोराड लागल्यावर त्यातच गेला ते. बर बर बर. काय अख्खा महाराष्ट्रात तुमचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले सध्या. काय वाटतं वयाच्या ह्या वयात एवढी प्रसिद्धी मिळालीवर? मी कधीच कुठं नाही बघा, गाव सोडून कुणीकडे नाही. पण अख्खा महाराष्ट्र तुमचे व्हिडिओ आता पाहतोय, शेअर करतोय. त्यावेळेस जेव्हा तुम्ही हे दवाखाना वगैरे केला, हे सगळं किती दिवसात नीट झाली ती जखम? 15 दिवसात. 15 दिवसात? 15 दिवसात. म्हणून ते डॉक्टर थापटत होते. मी आता माझ्या वडिलांना आता थोडं लागलं होतं. आज 3 महिने झालं शुगर मुळे दुःख जे ते नीट होत नाहीये. तुम्हाला शुगर वगैरे असलं काय नव्हतं का? काहीच नाही. साखर नाही, शुगर नाही, बीपी नाही, काय नाही. आणि पण नाही. फक्त एवढे हे फेटे लोक बघायला जी येते ते बरं वाटते का. मला काय आजार नाही, काय नाही म्हणणं. फक्त फेट आहे, हे आजार आहे. ही जी दिवशी मला आपदा होती आल्यानंतर. शाळा वगैरे किती शिकला होता त्यावेळेस? 10 पैसे शाळा नाही. शाळेत असं गेलोच नाही. मेंढरावर काय शिकलो ते मेंढरावर राखली. काही अंगणवाडी वगैरे असं बी काही नाही का केलं? काय नाही. असं का? म्हणजे काय शिका वाटलं नाही की तशी काय परिस्थिती वगैरे काही निर्माण झाली नाही? नव्हती ही अंगणवाडी त्या वक्ताला. शाळा का होत्या बाया बाई, मॅडम नव्हत्याच काय. बर 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 बर. काय आता या वयात सुद्धा एवढं तुम्ही भरभक्कम, एवढं तब्येत वगैरे दिसता ही सगळी, काय ह्याचं म्हणजे कसं काय एवढ्या लोकांच्या जुन्या तब्येती राहायच्या बरोबर व्यवस्थित?
त्याला ते खाणंच पाहिजे होय माणसाला. पहाटे 4ला आंघोळ करत होतो, घरी येऊन शरीरात धारा काढत होतो. लिटर 2 लिटर दूध, 4 लिटर आधी काढायच पाक, आणि त्यातलं काय राहील ते राहील ते 4 लिटर ओतून 4 भाकरी कुस करून खायच्या. त्या 1 क्लासवरच्या रानात जमीन आहे, तर तो हिर धरलेली होती. ते मगतात दिलता ते मळवाडी या माणसाला. मग त्यांनी काय केलं, मग ते यायची मस्त लवकर हातावर भाकर खाऊन, ही 4ला जेवण हेच केलं का चालत मी जाणार तिथं. आणि ती गडी येस तर 1.5 पौस पाणी काढून बाहेर टाकणार. म्हणजे असं हाताने काढावं लागत होतं पाणी तेव्हा? हा, मोटर वगैरे काही नसेल. हे तेला डबा नाही का, त्याला मध्ये हे लाकूड बसवलेलं. अच्छा, लाकूड बसवायचं मध्ये आणि त्याला भरून बोक पाडून, आणि त्याला धरायचं, एक हात डब्याला आणि एक हात त्याला असा पडवायचा, पडत जाऊन वर आदळायचा. अच्छा, म्हणजे चढ असं सोलन वेगायचं का चढत खाली उतरायचं याचं? नाही, टायटा राखला होता. बर, किती वेळ झाल्या व्हायच्या दिवसाच्या सगळे? दिवसभर कुठलं तासात 1.5 तासात तेवढं पाणी काढून गडी येसवर मोकळी झाली पाहिजे. हिर किती किती पाणी असायचं तेवढं तरी? 1.5 पौस पाणी राहत होतं तरी. तेवढं पाणी तेवढंच नाही वेळात काढायचं तुम्ही? येळच नाही त्याला. ते गडी म्हणायचं आम्ही हातावर जेवण करून येतोय, पण पाठीत तुम्ही जेव्हा बघेल तेव्हा त्या शिदवळ वाटला आलो, बघितलं तर तुम्ही भरावर उभाच राहताय. पाणी झाल्यावर काय मी हेरीत बसू लागा आहे. आणि तुम्ही 3 गडी काढते तुमचं, तरी पाणी निघत नाही म्हणला त्यांना येळवर. आणि तुम्ही 60 पाणी काढता म्हणजे आम्हाला आश्चर्यच वाटायला लागली. आणि चालत येऊन काढताय म्हणला तिथनं. काय तुमची 5-6 जणांची टोळीच होती म्हणा, असे पहिलवान माणसं होती म्हणा तुम्ही 5-6 जण, काहीतरी ऐकलं मी. कोण कोण होता? मोरे एक होतं, कोळ्याच एक होतं. दिवसभर काय काम असायचं? हे सगळं स्वतःच काय काम होतं? स्वतःचा व्यवसाय, शेती का? शेताचा व्यवसाय नाही, मेंढर राखणे. असे मेंढर होते? किती मेंढर होती? काहीतरी एक 30-350 मेंढर होत, बारीक मोठं. एकटंच राखायचं कायम. मग बाबा, आता आमच्या काळात कसं दुखायल्यावर लगेच दवाखाना, गोळी, औषध, त्या काळात ह्याची सुविधा नव्हती. मग गोळ्या औषध कसे हे करायचं तुम्ही? गोळ्या औषधाला हे लागल्यावरच गेलो मी दवाखान्यात टाकायला. तरी मी नगर म्हणत होतो मी, हे लागलं रानात अशी वस्ती आहे, इथनं असं गावात गेल्यावर तर पाहुण्या घरी गेलो. त्याने आपला चहा केला, पितळी भरून दिल्या चहा, आणि ते रक्त घेतलं बोलत होतं ते पितळीत चहात. अरे बापरे. ते म्हणाले रक्त गळतंय बापू, राहू द्या. ही रगात यायला 3 वर्ष लागते.